खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। कापडणेकरांचा शुद्ध पिण्याचा पाण्यासाठी लढा, बेमुदत आमरण उपोषण। याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या 15 जुलै 2025 रोजी शुद्ध पाण्यासाठी कापडणे ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले होते। जल जीवन मिशन योजनेसाठी किमान 8 ते 10 कोटी रुपये कापडणे गावात खर्च करण्यात आला, पण कापडणे गावाला ग्रामपंचायत किंवा प्रशासन शुद्ध पाणी पाजू शकली नाही व शुद्ध पाणी पाजेल याची शाश्वती वाटत नाही। म्हणून 16 ऑगस्ट 2025 पासून भूषण ब्राह्मणे, विशाल शिंदे, ज्ञानेश्वर पाटील यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे। जोपर्यंत शुद्ध पाणी मिळत नाही आणि संबंधित लोकांवर गुन्हे दाखल होत नाही व प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील असा निर्धार उपोषणकर्त्यांनी घेतला आहे। या आमरण उपोषणाला गावातील ग्रामस्थांनीही पाठिंबा दर्शविला आहे। त्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत 15 ऑगस्टपर्यंत जर आम्हाला शुद्ध पिण्यायोग्य पाणी मिळालं नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसू। म्हणून आज हे आमरण उपोषण सुरू आहे। त्याच्यात आम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये भरपूर आंदोलनं केली, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं, थाळीनाद आंदोलन केलं, विशेष ग्रामसभा झाल्या, शिवण्णापत्र दिलं। पण या सर्व अनुषंगाने एकंदरीत महिनाभरामध्ये आम्हाला असं कुठल्याही प्रकारचं चित्र जाणवलं नाही की आमच्या गावाला शुद्ध पिण्याचं पाणी मिळेल। म्हणून हा अंतिम निर्णय घेण्याची भूमिका आमची आज आमरण उपोषणाची आहे। जोपर्यंत प्रशासन आमच्या सर्व मागण्या मंजूर करत नाही तोपर्यंत आमचं हे आमरण उपोषण चालू राहणार आहे आणि पुढे भविष्यात जे लोक या संबंधित बाबीला जबाबदार आहेत यांच्यावर योग्य प्रकारची कारवाई होऊन गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत हे आमचं आमरण उपोषण चालू राहणार आहे।